सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सव 22 सप्टेंबरला सुरू होत आहे। या नवरात्रोत्सवात आपण आई भगवतीच्या अनेक प्रकारच्या सेवा करत असतो। या सेवा करून आपण आई भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो। नवरात्रीचे 9 दिवस आपण नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा करत असतो। या नवदुर्गांना 9 नैवेद्य आणि 9 माळी अर्पण करत असतो। सोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो, कुंकुमार्चन करत असतो, कुळाचार करत असतो, देवीची ओटी भरत असतो आणि नवदुर्गेच्या रूपात कन्यापूजन देखील करत असतो। नवदुर्गेच्या 9 रूपांचा मंत्रजाप करत असतो। आई भगवतीचा नवार्णव मंत्र देखील म्हणत असतो। एकंदरीत काय तर या नवरात्रीमध्ये आपण आई जगदंबेची मनापासून भक्तिभावाने पूजा करत असतो, तिची सेवा करत असतो। आपण दररोजच्या भौतिक सुखातून आध्यात्मिक सुखाकडे जात असतो आणि भक्ती सुखाचा प्रयत्न करत असतो, भक्तीची साठवण करत असतो। या सर्व गोष्टींमधून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती आपल्या पुढच्या प्रयत्नांसाठी उपयोगी पडत असते। आता या सर्व सेवा करण्यासाठी आपल्याला अनेक वस्तू लागत असतात। नवरात्रीमध्ये आपल्याकडे होम हवन, कुळाचार, कुलदेवीची ओटी भरणे, कन्यापूजन अशा अनेक गोष्टी होत असतात। या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडे काही वस्तू पाहिजे असतात। नवरात्रीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टींची दररोज गरज पडत असते। तर ही नवरात्र सुरू होण्याआधीच तुम्हाला यामधील ज्या वस्तू घ्यायच्या असेल त्या वस्तू तुम्ही घरी घेऊन या। तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार ज्या वस्तूंची गरज आहे, ज्या वस्तू तुम्हाला परवडतील त्याच वस्तू तुम्ही घेऊन या। आता या वस्तू नवरात्री आधीच का आणाव्या तर नवरात्रामध्ये आपल्याला दररोज या वस्तूंची गरज पडणार असते आणि नवरात्रामध्ये सेवा करताना या वस्तू दररोज आणणे शक्य नसते। त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधीच तुम्ही या वस्तू घरी घेऊन याव्या। आता यातील तुम्हाला ज्या परवडतील त्याच वस्तू तुम्ही आणाव्या आणि तुम्ही ज्या वस्तूंची सेवा करणार आहे त्याच वस्तू घरी घेऊन याव्या। त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या घरी आणायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करता येईल। तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो हा नक्कीच हवा, जेणेकरून आपण नवरात्रामध्ये जी काही सेवा करू ती आपल्या कुलदेवीला समर्पित असेल। आणि आपल्याकडे टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो हा घरात असायलाच हवा। कुलदेवीचा जर टाक नसेल तर आपल्याला घटस्थापना करता येत नाही, परंतु कुलदेवीचा फोटो असेल तर आपण अखंड दिवा लावू शकतो आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील आपण कुलदेवीच्या फोटोसमोर करू शकतो। सोबतच इतर ज्या काही सेवा आहे त्याही आपण कुलदेवीच्या फोटोसमोर करू शकतो। आपण घटस्थापना करणार नसाल तर 9 दिवस जे 9 नैवेद्य अर्पण करणार आहोत आणि 9 दिवस ज्या 9 माळी घालणार आहोत त्या आपण कुलदेवीच्या फोटोला घालू शकतो आणि ते नैवेद्यही आपण कुलदेवीच्या फोटोसमोर अर्पण करू शकतो। जर तुम्हाला घटस्थापना करायची नसेल आणि फक्त अखंड दिवा लावायचा असेल तर तो देखील तुम्ही कुलदेवीच्या फोटोसमोर लावू शकता। त्यामुळे आपल्याकडे कुलदेवीचा फोटो हा असायलाच हवा। तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार छोटा मोठा तुम्हाला जसा हवा, जसा परवडेल तसा कुलदेवीचा फोटो आपल्या घरात आणू शकता। कुलदेवीचा फोटो घरात आणण्याआधी आपल्याला कुलदेवीची ओळख हवी, जी आपली कुलदेवी आहे त्याच देवीचा फोटो आपण घरी आणावा। कुलदेवीची ओळख ही तुम्ही तुमच्या भावकीमध्ये विचारून करू शकता किंवा तुमच्या घरात जर कोणी मोठे असेल तर त्यांना विचारून देखील तुम्ही कुलदेवीचा फोटो घरी आणू शकता। हा फोटो तुम्ही नवरात्राच्या आधी किंवा घटस्थापनेच्या दिवशी देखील घरी आणू शकता। पुढे दुसरी वस्तू आहे देवीचे टाक। तुमच्याकडे जर देवीचे कुलदेवतेचे टाक नसेल तर तुम्ही ते या नवरात्रीच्या काळात बनवायला टाकू शकता। जर तुम्हाला नवीन टाक बनवायचे असेल तर नवरात्रीचा काळ हा टाक बनवण्यासाठी खूप शुभ असतो। तुम्ही नवीन टाक बनवणार असाल तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही नवीन टाक बनवायला टाकू शकता। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाची सेवा करणार आहे। आपल्याकडे जर दुर्गा सप्तशती ग्रंथ नसेल तर तो तुम्ही जवळच्या केंद्रातून किंवा जेथे तुम्हाला तो मिळत असेल त्या ठिकाणातून विकत घेऊ शकता। दुर्गा सप्तशती हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि याचे पाठ कसे करावे याबद्दलचा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलाच आहे। तुम्हाला जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करायचे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता। नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ केले जातात।
1 पासून तर 14 पर्यंत किंवा 28 पर्यंत अनेक पाठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे केले जातात. तुम्हाला जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करायचे असेल तर तुम्ही तो ग्रंथ विकत आणायला हवा, जेणेकरून तुम्हाला कधीही तुमच्या वेळेनुसार त्या ग्रंथाचे पाठ करता येतील आणि दररोजच्या नित्यसेवेत देखील दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करता येईल. नवरात्रीमध्ये प्रत्येकजण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असते, त्यामुळे तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल आणि तुम्ही जर कोणाकडे मागायला गेलात तर ती व्यक्ती देखील ते पाठ करणार आहे, त्यामुळे तुम्हाला ग्रंथ मिळण्यास अडचण येईल. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा जर दुर्गा सप्तशती ग्रंथ विकत घेतला तर तुम्ही त्या ग्रंथाचे कधीही पाठ करू शकताल. नवरात्रामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाऐवजी देवी महात्म्य हा ग्रंथ देखील वाचू शकतात. जर तुम्हाला देवी महात्म्य ग्रंथ वाचायचा असेल तर तो देखील तुमच्याकडे हवाच. तुम्ही मग दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्य यापैकी जो ग्रंथ हवा आहे तो ग्रंथ विकत आणू शकता. बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची सेवा करायची असते. जर तुम्हाला श्रीयंत्राची खरोखर सेवा करायची असेल तरच तुम्ही श्रीयंत्र विकत घ्या, नाहीतर मग विकत घेऊन ते घरात धूळ खात पडण्यापेक्षा न घेतलेले बरे. तुम्हाला जर खरोखर श्रीयंत्राची नवरात्रीमध्ये सेवा करायची असेल आणि इतर वेळेसही तुम्ही श्रीयंत्राची सेवा करणार असाल तरच विकत घ्या, उगाच पैसे वाया घालवू नका. नवरात्रीमध्ये गजंतलक्ष्मी देखील जोडीने घेतले जाते. जर तुम्हाला खरोखर गजंतलक्ष्मी आणि श्रीयंत्राची जर सेवा करायची असेल तर तुम्ही नवरात्रीच्या आधी या दोन्ही वस्तू विकत घेऊ शकता. पुढची वस्तू येते कवड्या. कवड्यांची सेवा ही खूप प्रभावी असते. यामध्ये तुम्ही 7-9 अशा कवड्या विकत घेऊ शकता. त्या कवड्या ह्या पांढऱ्या असाव्या. आपल्या कुलस्वामिनीला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्हाला जर कवड्यांची सेवा करायची असेल तर तुम्ही 7 किंवा 9 कवड्या आणू शकतात. तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही दिवा विकत आणू शकता. जर तुमच्याकडे घरात ऑलरेडी दिवा असेल तर विकत आणण्याची काही गरज नाही, तोच दिवा तुम्ही वापरू शकता. परंतु जर तुमच्याकडे दिवा नसेल तर तुम्हाला जसा परवडेल त्याप्रमाणे दिवा विकत घेऊ शकता. आपल्या घरामध्ये समई किंवा निरंजन असते, पण अखंड दिव्यासाठी दिवाच लावायचा असतो. त्यामुळे तुमच्याकडे जर दिवा असेल तर विकत आणण्याची गरज नाही आहे. जर नसेल तर तुम्हाला जसा परवडेल त्याप्रमाणे तुम्ही तो विकत घेऊ शकता आणि तुम्हाला अखंड दिवा जर लावायचा असेल तरच दिवा विकत घ्या. पुढची वस्तू आहे कमळगड्ड्यांची माळ. 27, 41, 108 मण्यांची तुम्हाला जशी परवडेल तुमच्या बजेटनुसार तुम्ही ती माळ विकत घेऊ शकता. नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन करत असतो. कुंकुमार्चनसाठी आपल्याला भरपूर कुंकू लागते, त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधीच कुंकू आणून ठेवावी. पुढची वस्तू आहे लवंगा. लवंगा या आपल्या घरात असणे खूप शुभ मानले जाते आणि शेवटच्या दिवशी आपण देवीला घटाला लवंगाची माळ देखील घालत असतो आणि नवरात्रीमध्ये लवंगाच्या अनेक सेवा आपण करत असतो, त्यामुळे घरात लवंगा आणून ठेवणे गरजेचे आहे. सोबतच घटस्थापना करताना घट स्थापन करण्यासाठी आपल्याला जी परडी लागते ती देखील आणून ठेवणे गरजेचे असते. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी लवकर आहे, त्यामुळे घटस्थापनेसाठी जे सामान आपल्याला लागणार आहे ते देखील लवकर आणून ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही नवरात्री आधीच आणून ठेवू शकता. यामध्ये कुलदेवीचा फोटो आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हे दोन्ही महत्त्वाचे आहे, कारण या दोन्हींची जास्त सेवा आपल्याकडून होणार आहे. बाकीच्या वस्तू जर तुम्हाला सेवा करायची असेल तरच तुम्ही विकत घ्या, अन्यथा पैसे वाया घालवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री महालक्ष्मी देवे नमः.